हॅलो, वेलकम टू स्नेहा जर्नी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा कोणता महामार्ग आहे हे सांगा तुम्ही. आय गेस की आता सर्वांनाच माहिती असेल, बहुतेक जण ह्या महामार्गातून प्रवासही केलेला असेल. तर नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा कोणता महामार्ग आहे ते. मी तर तुम्हाला सांगणारच आहे. आणि आम्ही एक्झॅक्टली जसं मी बोलले की साईबाबांचं दर्शन झालं, त्याच्यानंतर आम्ही कुठे चाललो आहे काय, तर ते पण ब्लॉग तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही बघा आमची क्यूटशी आदू. तर आता 7 वाजलेले आहेत आणि हा समृद्धी महामार्ग पूर्ण असं सरळच आहे. त्यामुळे इकडे चहा प्यायचा म्हटलं तरी चहाचं काहीच नाही आहे. एक टपरी किंवा स्टॉल पण नाही आहे. जर तुम्ही पेट्रोल पंपवर पण बघितलं तरी काही भेटणार नाही आहे. सो समृद्धी महामार्ग चालू होण्या अगोदरच तुम्ही चहा किंवा जर लेट येत असाल तर जेवण वगैरे करणार असाल तर करून या. आणि खरंच जे सांगतात की समृद्धी महामार्ग एकदम सरळ सरळ आहे आणि झोप येते वगैरे, तर तसंच आहे. सिरियसली झोप आल्यासारखं वगैरे होतं आणि स्ट्रेट कंटिन्युअसली बघून बघून. तर तुमचे पण काय काय एक्सपिरियन्स आहेत ते मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण काय काय आले आहेत वगैरे. तर आता आम्ही चहा घ्यायला थांबलो आहोत इकडे आणि चहा घेतला फायनली. खूप वेळानंतर इकडे चहा वगैरे भेटला. तर आता पोचतोय गजानन महाराजांच्या मंदिरात. म्हणजे आम्हाला कमीत कमी 350 ते 400 किलोमीटर आसपास पडलं असेल. आणि 200-250 किलोमीटर पुढे आल्यानंतर चहाची टपरी भेटलेली. इकडे आल्यानंतर गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणजे गुरुवारी आजच आहे, त्यामुळे पूर्ण अशी गर्दी वगैरे होती. आणि मंदिर रात्रभर चालू राहणार आहे हे त्यांनी अनाऊन्स केलं होतं. त्यामुळे मग आमचं दर्शन झालं. असं वाटत होतं की गर्दी आता आहे तर दर्शन व्हायला किती वेळ लागतोय, किती वेळ नाही लागत आहे, पण दर्शन झालं चांगलं. तर इकडे सर्व सोय होती आणि व्यवस्थित चप्पल स्टँड वगैरे, तर चप्पल पण ठेवायला म्हणजे एकदम असं नियोजनबद्ध इकडे ह्या मंदिरात काम होतं. कुठेही कचरा किंवा काही पडलेलं नव्हतं. आणि जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्यांनाच फक्त लहान बाळ आणि त्याची मम्मी पप्पा वगैरे त्यांनाच सोडतात. बाकी तुम्ही लाईनने जाऊ शकता. VIP पासेस वगैरे असं इकडे काहीही नाही आहे. आणि अर्धा तासात तुमचं दर्शन होऊन जातं. आमचंही दर्शन अर्धाच तासमध्ये झालेलं आहे. एवढी गर्दी असतानाही दर्शन लवकर झालं, हे खूप भारी वाटलं. त्यात मी पारायण म्हणजे लग्न होण्याच्या अगोदरही करत होते आणि आत्ताही करावं म्हटलेलं. तेवढ्यात मला मम्मीचा आणि भैयाचा फोन आला की असं असं आपल्याला जायचं आहे, येतेस का वगैरे. तर म्हटलं आता योग आलाच आहे आणि तर जाऊनच यावं म्हणून. तर खूप दिवसांची इच्छा पण होती आणि फायनली मंदिरात आले. तर इकडे हातपाय धुण्यासाठी आहे, तुम्ही बघत आहात. तर सर्वच खूप छान सोय केलेली आहे. म्हणजे कुठेही असं कोणी थुंकू शकत नाही आहे किंवा काही कचरा नाही आहे किंवा म्हणजे तुम्ही जर काही
काही खात वगैरे असाल तर तुम्हाला तिथे परमिशनच नाही आहे की काही थुंकण्याची वगैरे असं, तर तुम्हाला तिकडे फाईन वगैरे पण बसू शकतो. आणि दुसरी गोष्ट की इकडे रूम्स पण अवेलेबल आहेत त्यांच्या, तर ते 150 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आहेत. तिथे सर्वच आंघोळीचे वगैरे आणि रूम्स पण चांगल्या आहेत, योग्य अशी सोय आहे तिथे. आणि म्हणजे मी तुम्हाला दाखवलं पण असतं रूम्स. आमचा स्टेचा प्लॅन होता पण प्रकट दिन असल्यामुळं भरपूर अशी गर्दी होती आणि मग आम्ही त्या गर्दीमुळेच विचार केला की आपण पुढे जिकडे आम्ही नेक्स्ट प्लॅन केला तिकडे आपण स्टे करूयात वगैरे. सो आम्ही तिकडे लेट नाईट वगैरे पोहोचलो, तर ते पण ब्लॉगमध्ये बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आम्ही कुठे चाललो आहोत काय वगैरे. आत्ता मंदिरातून बाहेर पडतोय तर प्रकट दिन असल्यामुळे रात्रभर सगळे शॉप्स वगैरे चालूच होते आणि तिथल्या आजूबाजूचे पण जे काही आहेत म्हणजे विक्रेते वगैरे ते पण होते. तर असं छान असं आमचं दर्शन वगैरे झालं, अर्धा ते 1 तासात दर्शन झालं. तर तुम्ही पण येणार असाल तर जरूर या आणि छान वाटतं इथं, मन प्रसन्न होतं. असं कोणतंच मंदिर नाही पाहिलं मी की एवढं स्वच्छता टापटीप आणि सगळंच प्रकारचं नियोजन इथे बघायला भेटते. तर आय होप ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.